आमच्या गावातला सप्त्यातला शेवटचा दिवस आहे आणि काळा आहे म्हणजे त्याचा आज काळ्याचं कीर्तन असते, गरबा असते, काय काय असते ते तुम्हाला मी आज दाखवते. चला बघूया. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा.
गरबा झालाय आणि आता कीर्तनाला आम्ही सगळे बसलोय. थोड्याच वेळात कीर्तन सुरू होणार. त्याच्यानंतर अच्छा जेवण. आता बघू शकता की केवढा पब्लिक बसला आहेत सगळेजण. स्माइल कर स्माइल कर स्माइल कर.
गवळणी बांधिते धरणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी रंग धावल्या मागे यशोदे भोज भिंडे रालो रान गाई पाठी तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी तुका म्हणे सर्व कळा त्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे धावण्या मागे यशोदे भोज भिंडे रालो रान गाई पाठी पांडुरंगावर प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासंका योग ध्यान समायुक्त निष्प्रपंच अजिबात नाही दयाहुनी नाही कोणी भाग्यवंत का बरं अखंड सांगात गोविंदाचा सांगात इतरांना मर्यादित आहे पण गोविंदाचा सांगात गोपाळांना आणि गवळणींना मात्र अखंड आहे अर्थात त्याच्यामध्ये थोडाही खंड नाही म्हणजे अशी अखंड संगती त्या गवळणींना गोपाळांना प्राप्त झाल्या कारणानं तुकाराम महाराज तोंड भरून त्यांच्या गौरवाचं वर्णन करतात विठ्ठला विठ्ठला त्या गवळणींनी पण भगवंताची संगती प्राप्त व्हावी याच्याकरता विशिष्ट साधना केलेली आपल्याला पाहायला मिळेल एखादं फळ एखाद्या मनुष्याला प्राप्त होतं म्हणजे अकस्मात मिळतं असं नाही त्याच्याकरता निश्चित काहीतरी साधना करावी लागते तेव्हाच काहीतरी फळाची प्राप्ती होत असते अकस्मात आपल्याला मिळालं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ते अकस्मात नसतं मिळालेल्या प्रत्येक फळाच्या मागे बहुतांश काळ हा साधनेत जावा लागतो तरच ते फळ आपल्या पदरात पडत असतं गवळणींना जर भगवंताची संगती अखंड प्राप्त झाली असेल तर त्यांना भगवंतानं नुसतीच कृपा केली असं नाहीये त्यांनी याच्या अनेक जन्म अगोदर बहुत कालपर्यंत साधना केलेली आहे आणि त्या साधनेचं फळ म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं आपली अखंड संगती गवळणींना दिलेली आहे विठ्ठला आपलं मोठेपण बाजूला सोडायचं आणि लहान व्हायचं हे किती अवघड आहे मला सांगावं हे सोपं नाहीये लहानाचं मोठं होणं हे सोपं आहे पण मोठ्याचं लहान होणं हे सोपं आहे का मला सांगावं हो नाही बोलत सरा माना तरी हलवा जरा बोला सोपं आहे का लहानाचं मोठं होणं ठीक आहे निसर्गाचा नियम आहे लहान आहे तो मोठा झाला केवळ वयानं झाला असं नाही कदाचित त्याच्याकडे असलेल्या कलेनं तो लहान होता आता मोठा झाला त्याच्याकडे असलेल्या अभ्यासानं लहान होता आता मोठा झाला असं होण्याची शक्यता आहे पण एकदा का मोठा झाला की पुन्हा लहान होणं सोपं आहे का मला सांगावं पुन्हा लहान होणं सोपं नाही मोठा झालेला परत लहान होत नाही सगळ्या क्षेत्रात एकदा का मोठा झाला की तो परत लहान होत नाही आणि मोठा झाल्यानंतर सुद्धा जो लहान झाला ना त्याच्या एवढा मोठा या जगात दुसरा कोणीच नाही लहान झालेला मोठा होत नाही पण मोठा झालेला लहान झाला की मग त्याच्यासारखा दुसरा कोणीच मोठा नाही गवळणींचा अधिकार काही सामान्य नाहीये त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती रूपे नवे मत प्राप्ती त्या परतल्या म्हणून नेती माझी सुखसंगती न पवेची एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती तर मागच्या जन्मात त्या सामान्य नाहीयेत वेदाच्या श्रुती आहेत त्या परंतु त्यांनी याचा मानस केला की या श्रुती रूपामध्ये आम्ही आहोत श्रुती रूपात आमचा अधिकारही मोठा आहे पण या श्रुती रूपात देवाची संगत नाही ना
देवाची संगत आम्हाला प्राप्त होत नाही. श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, श्रुती रूपात माझी प्राप्ती त्यांना झाली नाही. भगवंतांना सांगितलंय त्या परतल्या म्हणून नेती माझी प्राप्ती झाली नाही. माझं वर्णन करत असताना त्या सगळ्या श्रुती अगदी न इति असं म्हणून परतल्या आणि नंतर त्यांनी माझ्या सुख संगतीची अपेक्षा केली. अगदी वेदांमधला असलेला स्वतःचा अधिकार सांडून सामान्य गवळणी होणं हे जर त्यांनी पत्करलं असेल तर माझ्याकरता सुद्धा त्यांच्यासाठी गोपाळ होणं हे माझं कर्तव्य ठरतं असं भगवंताचं भागवताचं मत आहे. याचा अर्थ काय आहे? त्या गवळणी उगाच भगवान परमात्म्याच्या संगतीत राहतात किंवा भगवंत त्यांच्या संगतीत राहतो असं नाहीये. त्यांनी केलेली साधना आहे आणि अखंड संगतीचं त्यांना मिळालेलं फळ आहे. विषयांकडे आम्ही गेलो. आता यांची कोण करेल की धारणा शेकडा ज्याला बांधून टाकणं हे गवळणीचं कौशल्य मानलं गेलं. भगवान परमात्म्याला बांधणं गवळणीने बांधून घेतलं. इतर कोणाला आजपर्यंत त्याला बांधता आलंय मला सांगा? इतर कोणी बांधलंय आतापर्यंत? गवळणींना कोणाला बांधता आलंय? देवाला कोणाला बांधता आलंय का मला सांगा? कोणीच बांधू शकलं नाही. कोणीही देवाला बांधू शकलं नाही आतापर्यंत, कोणीच नाही. देवाला बांधणं हे कोणालाही शक्य झालेलं नाही. श्रुतींना सुद्धा देवाला बांधता आलं नाही. वेदांनाही देवाला बांधता आलं नाही. अनेक वेदाभ्यास करणारे, योगयाग करणारे भरपूर जण होऊन गेले की ज्यांना आतापर्यंत देवाला बांधता आलेलं नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. देवाला बांधता येणं हे एवढं सोपं नाही. कुणालाच देवाला बांधता आलं नाही. मी अगदी शेवटचं टोक सांगतो तुम्हाला. शेवटचं कुणालाच बांधता आलं नाही म्हणजे कुणाला? देवाच्या आईला पण देवाला बांधता आलं नाही बांधता आलं. कुणाला? यशोदेला कुठे बांधता आलं मला सांगा? यशोदेला काही देवाला बांधता आलं होतं का? नाही. घरातले सगळे दोर संपले, उखळाला बांधता आलं नाही म्हणजे उखळाला देवाला बांधता आलं नाही. म्हणजे यशोदेला उखळाला देवाला बांधता आलं नाही. आता कसं लावायचं तुमचं तुम्ही लावून घ्या. कृष्ण परमात्म्याला बांधण्याचा निर्णय घेते बाबा याला बांधून आपण शिक्षा देऊ. मग कृष्णाला जेव्हा बांधलं तेव्हा उखळाला बांधलं की कृष्णाला बांधलं? कृष्णाला बांधलं. करू आपण स्वतंत्र चर्चा जय विठ्ठल झाल्यावर. कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात कृष्णाला बांधता येत नाही, उखळाला बांधता येतं, याच्यामध्ये जडाला बांधता येतं, चैतन्याला बांधता येत नाही. वेदांताचा विचार आहे. पण मला म्हणायचं आहे की भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला, उखळ घेतलाय, देवाला उभं केलंय, घरातून दोर घेऊन आले, कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला. बांधता आलाय का? नाही बांधता आलं. शेवटी दोन मोठं कमीच पडायचे. घरातला आणखी दोर आणलं, दोराला दोर बांधून दोर मोठा केला. आता तरी बांधला जाईल, तरी ती दोन मोठं कमीच राहायची, कमीच पडायचे. परत आणखी दोर घेऊन आले, त्या दोराला दोर बांधलं, अजून मोठं केलं, परत ती दोन मोठं कमी पडायचे. घरातला सगळा दोर संपला ना, घरातला सगळा दोर संपला तरी शेवटी दोन मोठं कमीच पडतायत. ही जी आईची होणारी धावपळ आहे ना, ती शेवटी कृष्णालाच पावली नाही. मनातल्या मनात विचार करायला लागला, आपण इतर कोणाच्याने बांधलो गेलो नाही, पण ही माझी आई आहे की नाही, हिला थोडंफार काहीतरी सूट द्यावी लागेल, हिला कन्सेशन द्यावं लागेल थोडंफार. म्हटलंय काय करायचं? मग देवानं स्वतःला बांधून घेतलं. देवाला यशोदेला बांधलं असं नाही, त्यानं स्वतःला बांधून घेतलं. त्याला बांधून घेताना पण त्या यशोदेला सांगितलं होतं. अर्थात ते सांगितल्यानंतर
त्याच्या मायेनं ते पुन्हा हटवण्याचं काम केलंय. पण कृष्णानं यशोदेला सांगितलं, अगं एवढ्या दोऱ्या आणल्यास घरातून, एवढे दोर आणलेस, दोराला दोर बांधलेस, दोराला दोर बांधून बांधून मोठे केलेस, पण तरी शेवटी 2 बोटं कमीच पडतात ना, याचा थोडासा विचार करणं म्हटले. 2 बोटं अजून का कमी पडतात? फार सोपी गोष्ट आहे. 2 बोटं म्हणजे कोणती आहेत? एक मीपणाचं बोट आहे आणि दुसरं माझेपणाचं बोट आहे. हे मीपण आणि माझेपण हे 2 बोटांचं अंतर जर तुम्हाला भरून काढता आलं तर देव तुमच्याच्यानं बांधला जाईल. हे एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. यशोदेनं कृष्णाला बांधलं असं म्हणता येत नाही. कृष्णानं यशोदेकडून स्वतःला बांधून घेतलेलं आहे, म्हणजे त्याला बांधणं हे आतापर्यंत कुणाला शक्य झालेलं नव्हतं. विठ्ठला
पत्नी नंदाच्या घरी जन्माला आलेली माया इकडं मथुरेमध्ये घेऊन आले. आता मथुरेत अवतार झालाय तो मायेचा आणि गोकुळात अवतार झालाय भगवंताचा. आनंद करत असलेला भगवंत जेव्हा गोकुळामध्ये अवतार धारण करतात तेव्हा आकस्मिक सगळीच सुख गोकुळाला आपोआप प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा गोकुळात आलाय म्हटल्यानंतर आनंद येणार नाही का? येणारच आहे. आनंद रूप आलाय, आनंद घेऊन नाही आलाय. कृष्ण परमात्मा आनंद घेऊन गोकुळात आला असं नाही, आनंदच गोकुळात आला. आनंदाचं स्वरूपच गोकुळात आलंय. आनंद देणारा नाही.
रंगणात जातात, यमुनेच्या तीरी जातात, अनेक पद्धतीचे खेळ भगवान परमात्म्यानं खेळावे, सगळ्या गोकुळांना घेऊन खेळ खेळण्याची भगवंताची एक लीला आहे. आणि सगळ्या त्या वृंदावनामध्ये वेणुवादन करण्याची भगवंताची एक लीला आहे. भगवान परमात्मा वेणुनाद करतात, भगवान परमात्मा बासरी वादन करतात. या बासरी वादनाच्या माध्यमातून भगवंताचा उद्देश काय आहे? गवळणींना सुख देणं. आणि खेळ खेळण्याच्या माध्यमातून उद्देश काय आहे? गोपाळांना सुख देणं. ही बासरी वादन हे गोपाळां करता नाहीये, बासरी वादन फक्त गवळणी करतात. मग त्या गवळणींच्या कानावर ते स्वर पडावेत याच्याकरता भगवंताचं ते वादन ऐकलेलं आहे. कृष्णाची कशी वाजत होती, एवढं सुंदर यांच्याकडे आहे.
भगवान श्री पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान
समस्त सिल्वर परिवार नायगाव परिवारा यांतर्फे स्वर्गवासी श्रीमती रचनाबाई वासुदेव सिल्वर अगत्याने उपस्थित राहून श्रवण सुखाचा आनंद लुटावा ही सर्व भाविकांना नम्र विनंती। आता लगेचच मागच्या दरवाज्यातून जायचं आहे आणि पत्र वगैरे तसेच ठेवायच्या जागेवर भात वगैरे सगळं संपवून कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार की जय। सद्गुरु नित्यानंद स्वामी महाराज की जय। सुरुवात करा।